जय हिंद भावांनो. 20 तारखेला जंतर मंतरला पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि किती क्रूरता दाखवली हे प्रत्येकाला माहिती. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचं कारण पण आहे. कारण पोलिसांनी लाठीचार्ज जो केला त्याच्यासोबत एक रॉड होता, त्याच्यातून करंट यायचा. त्या रॉडचा पण पोलिसांनी विद्यार्थ्यांवर उपयोग केला. त्याच्यानंतर पॅलेट गन आणि पोलिसांचा जो दांडा राहतो त्याला खेळ ठोकेल होते. अशा पद्धतीने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर क्रूरता दाखवली. याच्यात काही पोलिसांची पण दुखापत झाली असेल, पण इतकी पण नाही झाली जितकी ते दाखवत आहे. आज जी प्रेस कॉन्फरन्स झाली पोलिसांच्या मुलांनी केली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की आमच्या वडिलांवर कसा हल्ला झाला. तर महत्त्वाचा विषय असा आहे की 20 तारखेला हे प्रदर्शन जेव्हा होणार होतं त्याच्या एक दिवस अगोदर रात्रीच 19 तारखेला रात्री पोलिसांनी तिथे एक दगड भरलेली ट्रक आणून ठेवली. त्याच्यात 1-2 गाड्या अशा ठेवल्या की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. म्हणजे पोलिसांना लोकांना हे दाखवायचं होतं की हे विद्यार्थ्यांनी घडून आणलं आहे. त्याच्यानंतर अशा पण बातम्या आल्या की BJP आणि RSSचे काही गुंडे हे आंदोलनात तोंड झाकून घुसले आणि त्यांनीच पोलिसांवर दगडफेक केली किंवा हल्ला केला. म्हणजे ही दाट शक्यता आहे BJPच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली किंवा त्यांची दुखापत केली. कारण की त्या हल्ल्यात अशा एकदम क्वचितच व्हिडिओ आले आहे की पोलिसांवर हल्ला झाला आहे. एकदम जास्तीत जास्त व्हिडिओ अशा आहे की पोलिसांनीच हा विद्यार्थ्यांवर हल्ला केला आहे. आणि अमित शहा हे राजीनामा द्यायचं सोडून हे DM आणि बाकी पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लपत आहे आणि त्यांना पुढं करून प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावत आहे. तर मला तर 100% डाऊटच आहे जी ही खोटी प्रेस कॉन्फरन्स घडून आणली आहे ती अमित शहानेच घडून आणली आहे. कारण की त्यांना राजीनामा द्यायचा नाही. हे BJPचे लोक खुर्चीला इतके चिटकून बसलेले असतात, त्यांना राजीनामा द्यायची बिलकुल इच्छा होत नाही आणि ते सत्तेचा गैरवापर करून जनतेला पाहिजे तसं तुडवून टाकतात. हा त्यांचा मगरूरपणा आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की संसदेत भाजपचे लोक सांगत आहे अमित शहाने पॅलेट गन चालवण्याचा आदेश नव्हता दिला, हा DM ने दिला होता. याच मुद्द्यावर 3 पोलिसांनी वेगवेगळे उलटे पालटे घुमून फिरून उत्तरं दिली आहे. ते पण अमित शहाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण दोन्ही बाजूनी अमित शहाच फसत आहे. जर अमित शहाने खरंच पोलिसांना पॅलेट गन वापरण्याचा अधिकार दिला असेल तर अमित शहाने किती क्रूरता दाखवली आहे हे याच्यावरून सिद्ध होते. आणि दुसरी गोष्ट, जर अमित शहा गृहमंत्री असताना पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला म्हणजे अमित शहा हा अकार्यक्षम गृहमंत्री आहे. दोन्ही बाजूनी अमित शहाच फसत आहे. तर कोणत्याच बाजूनी असा तडीपार आणि गुंड प्रवृत्तीचा गृहमंत्री भारताला नकोच आहे की ज्या सरकारला आंदोलन हे पाहिजेलच नाही आणि जे आंदोलन करत आहे त्यांच्यावर अशी क्रूरता दाखवली जाते. तर इतकं सगळं असताना अमित शहाने कोणत्याही परिस्थितीत राजीनामा दिलाच पाहिजे. जर अमित शहा राजीनामा देत नसतील तर नरेंद्र मोदीने नैतिक जबाबदारी घेऊन अमित शहाला बरखास्त करावा, त्याच्या जागी दुसरा गृहमंत्री बसावं. नरेंद्र मोदी असं करणार नाही हे माहिती आहे. आपण आशावादी राहू असं काही घडल आणि अमित शहाचा राजीनामा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.